नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजचा भाग अगदी जबरदस्त असा आहे. कारण की आजच्या भागात राकेशला लाथाबुक्क्याने फ्रीस्टाईल हाणामारी तर त्याच्यावर झाली आहे. त्याचप्रमाणे त्याचे सगळे आता छक्केपंजे सगळ्यांसमोर उघड झालेले आहेत. आणि पोलीस आता फायनली राकेशला कशाप्रकारे घेऊन जाणार, त्याची वाट कशी लागणार, सगळं आजच्या या भागात पाहायला मिळेल. तर आता सगळेजण बेशुद्ध पडलेले असताना दिसत आहेत. ईश्वरी ही समोर बेशुद्ध असते. त्यावेळेला राकेश अगदी तिच्यासमोर बघत असतो आणि राकेश तिला बघून म्हणतो की माझी इंदोरी जिलेबी, तुला किती ग मला वाट बघायला लावलीस तू. म्हणजे इतके दिवस हे सगळं तुझ्यासाठीच तर करत होतो. आतापर्यंत मी किती वाट पाहिली तुझी, पण नाही, तू फायनली माझी झाली नाहीस. मग बघ मला या सगळ्यांचं काय करावं लागलं ते. जर सहजासहजी माझी झाली असतीस तर हे करावंच लागलं नसतं, पण फायनली तू झालीस माझी. आता कोणीही लांब करू शकत नाही, असं म्हणून तो तिच्याजवळ जाणार आणि तिच्या गालावरती किस घ्यायला जाणार. तेवढ्यातच आता ईश्वरी खाडकन डोळे उघडते आणि डोळे उघडल्या तिथल्या तिथे राकेश घाबरतो आणि तो मागे पळतो. कारण की तो खूप घाबरलेला असतो. अचानक ईश्वरीचं हे काय झालं, ईश्वरी जागी कशी काय झाली. आता ईश्वरी उठल्याबरोबर सगळेजण हळूहळू आपले डोळे उघडायला लागतात. सगळेजण आता त्याच्याकडे बघत असतात. राकेश मात्र जास्त घाबरतो आणि त्या सगळ्यांकडे तो बघतच राहिलेला असतो. तो अर्णवकडे देखील बघतो. आता अर्णव देखील त्याच्याकडे रागाने बघायला लागतो. हळूहळू आता सगळेजण त्यांच्याकडे बघायला लागलेले असतात. ईश्वरी आता ताईला उठायला हात देते. अंजली पण उठते. सगळेजण एक एक करून उठतात आणि हे बघत असताना राकेश मात्र घाबरतो की हे सगळेजण अचानक असे कसे काय उठले. सगळेजणांना आता राकेश बघतो आणि घाबरतो. तेव्हा मग आता अंजलीला समोर पाहिल्यानंतर तो म्हणतो की अहो अंजली मॅडम, ईश्वरीने त्याला कानाखाली वाजवलेली असते म्हणून तो खालीच पडलेला असतो. त्यावेळेला लगेचच तो असं बोलत बोलत अंजली मॅडम हे काय झालं ना, असं म्हणून काहीतरी बोलायला जाणार. तेवढ्यातच आता अंजली त्याच्या जोरात एकदम कानाखालीच वाजवून देते आणि तो पुन्हा खाली पडतो. आणि तो म्हणतो की अंजली मॅडम, तेव्हा ती म्हणते की बावळट नाही आहे रे मी, तू मला बावळट बोलत होतास ना, पण मी मनापासून प्रेम केलं होतं तुझ्यावरती आणि ही फांग पेडलेस तू, हे सगळं माझ्याबरोबर घडवून आणलंस तू, खरंच तू लायकीचा नाही आहेस, असं अंजली त्याला बोलून दाखवते. तेव्हा मात्र अंजलीला तो बघून घाबरतो की आता अंजलीला देखील सगळं काही समजलं. सगळेजण त्याच्याकडे रागाने बघत असतात. राकेशचं पितळ फायनली सगळ्यांसमोर आता उघडं पडलेलं आहे. आणि मग आता तो मुद्दामच अंजली पण आपल्या हातून गेली म्हटल्यावरती अंगाची अशी जमिनीवर पडूनच तडफड करायला लागतो आणि तो असा तडफडून तिथल्या तिथे बेशुद्ध येऊन जातो. तेव्हा सगळेजण बघत राहतात की अचानक याला झालं तरी काय. तेव्हा सगळे ईश्वरी आणि घरातल्या सगळ्या बायका घाबरायला लागतात की मध्येच या माणसाला काय झालं. तेवढ्यात आता अंजली विचारते की काय झालं यांना. आणि आजी पण म्हणते की अरे जरा बघ अभि, याचं काय झालं तरी काय, हा असा का तडफडतोय. तेव्हा मग आता तो तडफडायला लागतो आणि तडफडूनच तो तसाच खाली पडतो. आणि तो पडल्याबरोबर आता मामा म्हणतो की थांब बघूया मेला बिला की काय हा, म्हणूनच त्याला बघायला जातात. तेव्हा त्याला हात लावायला जाणार, ए राकेश उठ असं म्हणायला जाणार. तेवढ्यातच तो पटकन मामाला असं करून घाबरवतो आणि मामा पण दचकून पटकन मागे पळतो. आता मामा आणि बाकीचे सगळे त्याच्या या अवताराला घाबरतात. तेव्हा आता मामाला घाबरवल्याबरोबर राकेश आता जोरात हसायला लागतो. त्याला काय बोलावं ना काहीही सुचत नसतं. त्याचबरोबर राकेश आता हसतो आणि म्हणतो की काय ना तुमचे लोक ना, खरंच म्हणजे तुम्ही ही जी अशी घाबरलेली माणसं असताना ती माणसं ना खरंच म्हणजे एकदम विचित्रच असतात. खरं बघायला गेलं ना तर तुम्ही ही देवाला आणि पापाला घाबरणारी माणसं अशीच असतात. खरंच म्हणजे मी जरासं नाटक काय केलं, किती तंतरली अरे तुमची, किती घाबरलात तुम्ही, खरंच म्हणजे मजा आली मला हे सगळं बघायला. आणि तो म्हणतो की नाही चिंटुकल्या, खरंच म्हणजे ना थँक्यू बोललं पाहिजे तुला, कारण की ना इतके दिवस ना मी अगदी असा कंटाळलेलो रे, म्हणजे ते मेमरी लॉसचं नाटक करून मला खूप कंटाळा आला होता. फायनली आता माझ्या मनामध्ये जे काही आहे ना ते मला बोलायला भेटणार, जे काही माझ्या मनात चालू आहे ते सगळ्यांसमोर बोलता येणार, कोणासमोरही नाटक करण्याची गरज नाही. आणि हो तसंही या माझ्या बायकोसमोरही नको करायला होतं नाटक. आता मी ओपनली सगळ्यांसमोर जे आहे ते बोलू शकतो. बरं ते सगळं जाऊ दे. आणि मला कंटाळा येत होता, स्पेशली माझी ही इंदोरी जिलेबी माझ्यासमोर असताना मला हे मेमरी लॉसचं नाटक करून ना खूप कंटाळा येत होता. आता कसं मी ओपनली सगळं काही करू शकतो ना, हो ना माझी इंदोरी जिलेबी, असं म्हणून आता तो तिच्या जवळ येत असतो आणि ईश्वरीच्या जवळ येऊन तो तिचा हात पकडायला जातो. तेवढ्यातच अर्णव चिडतो आणि म्हणतो की ए हात सोड, असं म्हणून त्याला तो मागे ढकलतो आणि म्हणतो की राकेश आता फायनली तुझा गेम फिनिश झाला. तू आतापर्यंत मी तुला सहन केलं कारण की माझ्या ताईमुळे,
माझ्या ताईला त्रास होता त्यामुळे मी तुला आतापर्यंत सहन करत होतो, परंतु आता अजिबात नाही. तुला कुठल्याही प्रकारे मी आता अजिबात जगू देणार नाही. तुझी पूर्णपणे मी वाट लावून टाकणार. माझ्या ताईला जो काही तो त्रास झाला आहे ना, तो फक्त तुझ्यामुळे झाला आहे आणि म्हणूनच तुला मी आता सोडणार नाही आहे, समजलं? असं म्हणून आता तो त्याला धरतो आणि नंतर मग आता राकेश त्याच्याकडे बघतच राहिलेला असतो. राकेश म्हणत असतो की आता चिंटू काय करतोस काय तू? अरे चिंटू नको मारूस मला, असं म्हणून तो आता त्याला धरण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता अंजलीला ते सगळं पाहून खूप धक्का बसलेला असतो. एका क्षणात ज्या नवऱ्याला ती इतका मान द्यायची, त्याला ती देवाच्या जागी ठेवायची, त्या नवऱ्यानेच हे सगळं अचानक घडवून आणलं आहे आणि त्याला सगळ्यांचा फायनली मार खावा लागतो आहे, याची तिला खूप जास्त भीती वाटत असते. तेव्हा मग आता अर्णव त्याच्याकडे बघायला लागतो आणि त्याचबरोबर अर्णवकडे बघून तो म्हणतो की आत्तापर्यंत खूप सहन केलं पण आता नाही. सगळेजण त्याला मारायला लागतात. अर्णव, आकाश, त्याचप्रमाणे मामा सगळं त्याला लात्याबुक्क्याने अगदी मारहाण करायला लागतात आणि जोरजोरात त्याच्या पोटात, पाठीत सगळीकडे बुक्के घालत असतात. मामा, आकाश सगळेजण मारत असतात. तेव्हा तो म्हणतो की अरे अरे मारू नका रे, मला मारू नका. तेव्हा मग मामा म्हणतो की तुला सोडणार का मी? किती घाणेरडे गोष्टी केल्यास तू, आमच्या कुटुंबात येऊन आमच्या कुटुंबाची वाट लावलीस तू. काय रे, माझ्या भाचीवरती अन्याय केलास, तिच्याबरोबर खोटं वागलास तू, तिच्यावर वाईट नजर ठेवलीस आणि माझ्या घरातल्या सुनांना, माझ्या घरातल्या लेकींना नको तशी वागणूक दिलीस. नाही, सोडणार नाही तुला, असं म्हणून सगळे आता त्याला मारत असतात. आणि आमच्या सात्विक फॅशनवरती पण डोळा ठेवलास, अजिबात नाही सोडणार. तर आता सगळं काही अंजलीला आठवायला लागतं. राकेश तिच्याबरोबर जे काही वागायचा, जे तिच्याबरोबर खोटं बोलायचं ना, ते सगळं आठवतं. एकदा राकेश हा असाच बोलत असतो की तुला भेटण्याची खूपच जास्त आतुरता आहे. तेव्हा अंजलीने मागून हे सगळं ऐकलेलं असतं आणि कोणाबद्दल बोलताय तुम्ही, कसली आतुरता? तेव्हा मग आता राकेश बोलतो की अगं तसं नाही, माझा एक क्लायंट आहे, त्याला भेटायचं आहे आणि ना अगं मला ना पनवेलच्या कोर्टामध्ये पण जायचं आहे. म्हणजे पनवेलच्या कोर्टामध्ये एक केस आहे, तिथे ना काही मुली अडकल्यात ना, त्यांना सोडवायचे आहे. हे सगळं त्याचं बोलणं आता अंजलीला आठवतं आणि त्याने कशाप्रकारे तिची प्रत्येक पावलावरती फसवणूक केलेली असते ते सगळं आठवत असतं. तेव्हा मग अंजलीच्या डोळ्यातून खरं तर अगदी त्राण निघून गेल्यासारखाच झालेला असतो, कारण की आपला नवरा हा आपल्याशी इतकी मोठी प्रतारणा करतो. तेव्हा मग आणखी कुठे जायचं आहे तुम्हाला? तेव्हा तो तिला बोलायचाही की माझी वाट बघू नको, मला यायला खूप उशीर होईल, कदाचित 3 ते 4 दिवस लागतील. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तो करत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अंजलीला तो फसवतो हे सगळं आठवत असतं. तेव्हा तो आता इतकी मार खाऊनही, इतकं सगळ्यांचा बेदम चोप खाऊनही तो अगदी निर्लज्जाप्रमाणे हसत असतो आणि म्हणतो की अरे अरे बस करा, नका मारू मला, नका मारू, असं म्हणून तो आता सगळ्यांनाही बोलत असतो. तेव्हा मग आता राकेश हा सगळीकडे हसत असतो आणि म्हणतो की बस रे बस, अगदी माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागले, इतका हसतोय मी, प्लीज अरे मारू नका, काहीच होणार नाही आहे मला, आणि मला गुदगुल्या होत आहे, तुम्ही मारता येते. तेव्हा तर त्याचं अशा नीच माणसाचं भयानक रूप पाहून सगळ्याजणांना अगदी खूपच मोठा असा धक्का बसलेला असतो. कारण की हा राकेश इतक्या चुकीच्या पद्धतीने वागू शकतो, असं करू शकतो, याची खरं तर कोणालाही कल्पना नसते. आणि त्यानंतर मग या सगळ्या गोष्टी होत असताना राकेश बघतच राहिलेला असतो. राकेश म्हणतो की बस झालं आता. तेव्हा आजी म्हणते की अरे नीच माणसा, किती खालच्या पातळीला जाऊन वागणार आहेस तू? अरे तुला जराही लाज वाटली नाही का हे सगळं करताना? अरे बघ त्या मुलीकडे बघ, माझ्या अंजूकडे, माझ्या नातीकडे बघ, काय अवस्था झाली आहे तुझं हे अचानक नीच रूप समोर आल्यामुळे. नालायक माणसा, तुला जराही लाज नाही वाटली का रे? अरे तुझ्या पदरात एक मुलगी होती ना, मग तू असं वागता नाही, जराही देवाला का नाही घाबरलास? सांग ना, इतकी फसवणूक केलीस आमच्या सगळ्यांची, माझ्या नातीची. जराही तुला काही वाटलं नाही मनाकडे की देव तुझ्याशी कसा वागेल, देव तुझा काय न्याय करेल, याची तुला जराही चाड नाही राहिली का रे? नालायक माणसा, सांग ना, का माझ्या नातीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तू? बघ तिची काय अवस्था झाली ते, बघितलंस का? तेव्हा मग आता आजी अशी म्हणत असताना तो म्हणतो की अगं मला समाधान मिळतं, सुख मिळतं, मला हे असं वागून काय मिळतं तर मला मनाची शांती मिळते. म्हातारे तुला काय कळणार आहे? दुसऱ्यांना लुबाडून, दुसऱ्यांची संपत्ती हडपून, दुसऱ्यांच्या घरात चोऱ्या माऱ्या करून मला खूप मोठं सुख मिळतं आणि जे समाधान मिळतं ते तुम्हासारख्या चांगल्या लोकांना, देवाला घाबरणाऱ्या लोकांना काय समजणार आहे? म्हणूनच मी इथपर्यंत आहे आणि तुम्ही असे आहात. माझ्यासारखी माणसं हे सगळं करूनच पुढे आलेली आहेत, समजलं? त्यामुळे मला कोणाचाही काही फरक पडत नाही. मी फक्त माणसांकडे एक प्रकारचं साधन म्हणून पाहतो, बाकी काहीही नाही. तेव्हा आता वल्लरी मनातच म्हणते की बापरे, हा किती भयंकर आणि नालायक नीच माणूस निघाला आहे. मला वाटत नव्हतं की हा इतका धूर्त आणि लबाड निघेल आणि इतका मूर्ख निघेल.
आता राकेश जोरजोरामध्ये हसत असतो, अगदी राक्षसासारखा. मामी मनातच म्हणते की बरं झालं या मूर्ख माणसाच्या नादी मी लागले नाही आणि याच्याकडून अर्ध्या पैशाची डील केलेली पण ती मी पूर्ण होऊ दिली नाही, नाहीतर या माणसाने माझीही वाट लावून टाकली असती, मलाही कुठेतरी अडकवलं असतं, असं मामी आता बोलत असते. त्यानंतर मग आता राकेश हा खाली पडतो आणि म्हणतो की तुम्हाला नाही कळणार माझी काय मजा झाली आहे ती. तेव्हा आता अर्णव म्हणतो की तू जे काय केलं आहे ना, काय घडवून आणलं ना, सगळे तुझे आता छक्के पंजे मी उघड करणार आहे. नंतर आता अर्णव म्हणतो की तुला माहीत नाही आहे मी काय तुझ्या बाबतीत शोधून ठेवले ते. तेवढ्यातच आता शिर्के सर मी आलो असा आवाज देऊन पुढे येतो आणि त्यानंतर मग आता शिर्के आल्याबरोबर राकेश अगदी निलाजऱ्यासारखा बोलतो की हा गे आला शिर्के आला म्हणजे काहीतरी घेऊन आला असणार असं तो बोलून दाखवतो. तेव्हा मग शिर्के त्याच्याकडे रागाने बघत असतो. त्यानंतर मग आता अर्णव म्हणतो की काय रे बाबा शिर्के सांग आता काय आणलंस माझ्या विरोधात. तेव्हा ईश्वरी म्हणते की याने काय केलं आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी आता उघड होणार आहेत. याने आपल्या कंपनीच्या नावाखाली 50 कोटी रुपये आपल्या कंपनीच्या नावाखाली हडपण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर आपल्या कंपनीमधून याने बऱ्याचशा गोष्टी घडवून आणलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना याने खतपाणी घातले आणि काय तर त्यावरती अंजलीताईंची साईन घेतली खोटी आणि त्यावरून हे पैसे उधळण्याचा याने प्रयत्न केला होता आणि या डॉक्टरच्या मदतीने याने हे सगळं घडवून आणण्याचा प्रयत्न केला. हा डॉक्टर याच्या मदतीला होता आणि हे सगळं घडवून आणलं. बघितलं का हा डॉक्टर. तेव्हा लगेचच आता राकेश म्हणतो की अरे बापरे हा डॉक्टर कसं काय रे बाबा, तू जिवंत कसं काय राहिला, मी तर तुला मारलं होतं ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो तू मारण्याचा प्रयत्न केला, परंतु नीच माणसा तू देवाला विसरलास ना. देवही बरोबर असतोच चांगल्या माणसांच्या. जाको राके साय्या मार सके ना कोय, हे तुला माहीत नाही आहे. त्यामुळे आता जेव्हा तू यांना मारण्याचा प्रयत्न केला होतास ना, त्याच वेळेला अर्णव सर आणि आकाश सर तिकडे गेले आणि त्या सगळ्यांनाही सोडून आणलं होतं, समजलं. त्याच्यामुळे ते वाचले, नाहीतर तू तुझ्यासारख्या नीच आणि नालायक माणसाने काय घडवून आणलं असतं ना, हे कोणालाही विचार न करण्यासारखंच आहे. तेव्हा लगेचच यावर राकेश म्हणतो की वा म्हणजे चिंटू भारी आहेस रे तू एकदम, म्हणजे खरंच मानला पाहिजे तुला. म्हणजे इतकं सगळं असून इतका हुशार बिझनेसमॅन आहेस तू, सगळं आहे, परंतु तू माझ्यासारख्या माणसाला हरवलंस यार, खरंच मानलं पाहिजे, टू गुड असं म्हणून तो त्याच्यासाठी आता टाळ्या वाजवत असतो. आणि तो म्हणतो की अरे चिंटूकल्या बरं सांग आणखी काय गोष्टी माझ्याबद्दल माहीत केल्यास रे, सांग जरा सांग असं म्हणून तो त्याला छेडत असतो. तेव्हा मग अर्णव त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो की 1 मिनिट राकेश, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्यासारख्या माणसाला संपवण्यासाठी फक्त दिवस बघत होतो, पण आता फायनली तो दिवस आला. राकेश म्हणतो की हे बघ चिंटू, मी हे पैसे कशासाठी घेतले, काय केलं, ह्या गोष्टी तर तू काहीतच माहीत नाही काढल्या. तेव्हा तो म्हणतो की बोल ना हे सगळं कशासाठी करत होतास तू. तेव्हा राकेश म्हणतो की हेच तर आहे ना तुमच्या माणसांची लपडी. अरे तुला काय माहिती आहे, हे पैसे घेतले ना हे तर तू माहीत केलं, पण मी हे कशासाठी आणि का केलं हे सगळं नाही बघितलं तू. अरे हे पण सगळं बघायचं होतं ना. शिट, तुम्ही तर ना राव सगळी अर्धवट इन्फॉर्मेशन काढता हां, असं राकेश त्याला बोलत असतो. तेव्हा अर्णव आता स्वतःच्याच पायातली कोल्हापुरी चप्पल काढतो आणि त्याला झोडपायला लागतो आणि म्हणतो की हे बघ राकेश, लक्षात ठेव, काही झालं ना तरीही आता तू कसल्याही गोष्टीसाठी पैसे काढले असतील, पण तुला मी सोडणार नाही आहे, तुला तर आता जेलमध्ये जावंच लागणार आहे. राकेश म्हणतो की अरे बाबा चिंटूकल्या, तुला एक गोष्ट कशी समजत नाही रे, इतकं सगळं मी केलं आहे, पण कशासाठी केलं आहे तर इथून निघण्यासाठी ना. मला पैसेच हवे होते आणि ते मी इथून घेतो आणि निघतो ना यार एकदाचा मलेशियाला. कशाला तुम्ही माझ्या इथे डोक्याला ताप करताय, निघू दे मला इथून, निघा, म्हणजे कंटाळा आला आहे मला या सगळ्या साध्या तुमच्या माणसांमध्ये राहून. मी निघतो, माझं काय करायचं ते करतो, कशाला उगाच मला थांबवताय, निघू दे मला इथून असं म्हणून राकेश त्याच्यावरती ओरडत असतो. तेव्हा अर्णव म्हणतो की तोंड बंद ठेवायचं राकेश, समजलं, जास्त बोलायचं नाही. तेव्हा राकेश म्हणतो की अरे ठीक आहे ना, सगळं काही केलं, आता पैसेही घेतले, आता निघालो मी माझा, जाऊ दे मला कोणाचं काहीही नको आहे. तेव्हा आता अंजली त्याचं ते रूप पाहून खूप हादरलेली असते. राकेश म्हणतो की गोल्ड स्मगलिंग तेही करतो मी, आणि हा डॉक्टर आहे ना, हा डॉक्टर आणि मी मिळून दोघंजणही तस्करी करतो, म्हणजे ऑर्गन ट्रॅफिकिंगचं काम करतो आम्ही दोघी. डॉक्टर माझा पार्टनर आहे आणि तुला सांगतो चिंटू, खरंच यामध्ये ना खूप जास्त पैसा आहे, इतका पैसा ना की बस रे बस. तू एक काम कर, तू होता का पार्टनर. तेव्हा मग अर्णव त्याला आणखी मारायला लागतो आणि म्हणतो की गप्पा बस, आणखी काय केलं होतंस ते सांग, पैशांचं काय केलंस ते सांग. तो म्हणतो की माझ्या अकाउंटमध्ये आतापर्यंत हे 50 कोटींना आले पण असतील, तुला माहिती आहे, आणि मी हे कसं केलं ते तुझ्या ऑफिस स्टाफच्या मदतीनेच केलं रे, आणि तुला खरं सांगतो की या सगळ्या गोष्टी खूप सोप्या आहेत. आता अर्णव त्याची कॉलर धरतो आणि त्याच वेळेला मग आता राकेश म्हणतो की हो हे सगळं केलं मी याच्याच मदतीने केलं,
तुला माहिती आहे का कोण आहे तो? तेव्हा लगेचच आता अर्णव आवाज देतो की कोल्हे इकडे ये. तेव्हा मग अर्णवच्या समोर तो कोल्हे येतो आणि कोल्हेसमोर आल्यावरती राकेश म्हणतो की अरे आलास की, हाच तर तो कोल्हे. काय म्हणतो भावा, कसा आहेस? असं म्हणून तो आता त्याला भेटायला जातो. त्याच वेळेला तो म्हणतो की अरे हा बघ अर्णव, हाच होता तो मला मदत करणारा. आता मला हात मिळवत नाही आहे, पण हो यानेच मला मदत केलेली होती आणि याच्याच मदतीने मी सगळं केलं. आणि त्याचप्रमाणे आणखी काही तसे साईड बिझनेस आहेत माझे, गोल्ड स्मगलिंगचंही काम करतो मी. तेव्हा लगेचच ईश्वरी म्हणते की हो याने सगळं केलेलं आहे. आपले जे 7वी क्वेश्चनच्या साड्या जातात ना, त्यामध्ये सोन्याची तार घालून गोल्ड स्मगलिंग केलं याने. हे ऐकून आता लगेचच पुढे ईश्वरीचं बोलणं राकेश म्हणतो की वा वा माझी इंदोरी जिलेबी, तुला तर खरंच खूप काही जास्तच माहिती आहे, तुला सगळं काही माहीत पडलं माझ्या बिझनेसबद्दल, वा वा, तुला तर ना मानलंच पाहिजे, असं तो बोलत असतो. त्यानंतर मग आता इथे ईश्वरी हे सगळं बोलत असताना लगेच अंजली रडायला लागते. मग राकेश म्हणतो की एकच गोष्ट महत्त्वाची, ते म्हणजे हे सगळं केलं मी. आणि हे सगळं कसं केलं माहिती आहे का चिंटू? अरे तुझ्या गुडविलमुळे केलं हे सगळं. तुझं गुडविल इतकं मोठं आहे ना, त्याचा खरंच खूप जास्त उपयोग झाला रे मला चिंटू. तुला माहीत नाही आहे किती आणि काय काय करून बसलो आहे ते मी. तसे बरेच झोल केलेत मी तुझ्या कंपनीमध्ये, बाकीच्या ठिकाणी खूप खूप धंदे वापरलेत. त्यामुळे ना कसा अगदी मालामाल होऊन मला मलेशियाला जायचं नाही, त्यासाठी हे सगळं केलं आहे मी. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की आता तुझ्या पापाचा घडा भरला आहे राकेश, काही झालं तरीही तू सुटणार नाहीस, किती काही झालं तरीही तुला या सगळ्यामधून सुटता येणार नाही, समजलं? आणि ते ऐकल्यानंतर आता ईश्वरी ही म्हणते की याला असा सोडला नाही पाहिजे अर्णवचं. तेव्हा इथे अर्णव आणि आकाश दोघंजणही त्याला तिथे खुर्चीवरतीच बांधून ठेवतात. आता राकेशला खुर्चीवरती बांधून ठेवल्यानंतर सगळेजणांकडे तो बघायला लागतो आणि ईश्वरी म्हणते की आता या माणसाचे काही खरे नाही, याला लवकरात लवकर पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे. ईश्वरी पुढे सांगते की तुम्हाला माहिती नाही आहे अंजलीताई, या माणसाने असंच केलेलं आहे. आपल्यामध्ये खूप भांडणं लावली आहेत याने आत्तापर्यंत. आपल्यापर्यंत जे काही आपल्यात वाद झाले ना, हे सगळे निर्माण करणारा हाच माणूस होता. तुमच्यामध्ये आणि अर्णव सरांमध्ये, सख्या भावंडांमध्ये या माणसानेच वाद लावून दिलेले होते. आणि खोटं बोलायचं, प्रत्येक वेळेला तुमच्याशी तो खोटं बोलून सगळं काही लाटून घेण्याचा प्रयत्न करत होता. या माणसाने हे सगळं घडवलं आहे आणि या सगळ्याचा करता धरताना हा एकटा आहे, त्यामुळे याला असा सोडायचा नाही आहे. तेव्हा मग अंजलीला मात्र खूप वाईट वाटायला लागतं की हा माणूस इतक्या खालच्या लेवलला जाऊन वागत आहे. अंजली म्हणते की तुला माहिती आहे हे सगळं मुद्दाम केले आणि जे काही तुमच्यासमोर मी पुरावे सादर करणार होते ना, त्यावेळेला मुद्दामच नाटक केलं होतं. तेव्हा जे लोकांनी खरं साक्षी दिलेली असते की याचं ॲक्सिडेंट झालेलं, तीच लोक दोघंजणं समोर येतात आणि म्हणतात की हो मॅडम, याने ना आम्हाला खोटं सांगितलं होतं. ॲक्सिडेंट झालं त्यावेळेला याला खरं तर काहीही झालेलं नव्हतं, पण आम्हाला खोटी साक्ष द्यायला सांगितली होती की खूप मोठं रक्त गेलं आणि माझ्या डोक्याला मेंदूला मार लागला, हे सगळं त्याने बोलायला सांगितलेलं होतं. आणि हे ऐकल्यानंतर आता लगेचच राकेश गालातल्या गालात हसायला लागतो आणि त्याच्यावरती हसतच तो आता म्हणत असतो की अरे बापरे, हे दोघं पण आले का म्हणजे बोलायला, म्हणजे तुम्ही दोघेही जिवंत राहिलात? ईश्वरी म्हणते की हो, त्यांनाही वाचवले अर्णव सरांनी, कारण तुमच्या पापाचा उलगडा करायचा होता ना, म्हणून, समजलं राकेश? असं म्हणून ती त्याच्याकडे रागाने बघत असते. तेव्हा मग आता अर्णव म्हणत असतो की बोला, पुढे बोला, काय बोलायचं ते. तेव्हा तो म्हणतो की हे सगळं या माणसाने केलं. आणि नंतर अर्णव म्हणतो की डॉक्टर, आता तू पण तोंड उघडायचं, काय काय केलं या माणसाने तुझ्यासोबत, तुला काय काय सांगितलंय ते सगळ्या गोष्टी सांगायच्या, समजलं? उघड तोंड. तेव्हा आता लगेचच पुढे म्हणायला लागतो की हो, या माणसानेच मला सगळं काही सांगितलेलं होतं, यानेच आत्तापर्यंत जे काही घडवलं ते करायला सांगितलेलं होतं आणि आम्ही खरं तर या सगळ्याला तयार नव्हतो. मी खरं तर नुकताच MBBA पासआउट झालेलो होतो. MBBS पासआउट झाल्यानंतर हा माझ्या डॉक्टरच्या केबिनमध्ये आला होता आणि मला त्यावेळेला त्यांनी खूप जास्त फोर्स केला आणि मी तुझे सगळे कर्ज फेडेन, सगळ्या गोष्टीतून तुला मुक्त करेन असं सांगितलं होतं. आणि त्यासाठी मीही माझ्या कर्जाच्या डोंगरावर होतो, म्हणून मीही याची ॲक्सेप्ट केली ऑफर, कारण की मलाही माझ्या फॅमिलीला वाचवायचे होते. त्यासाठी मी हे सगळं केलं खरं, परंतु हा आणखी काही गोष्टी करायला लागल्या. राकेश हा डॉक्टरला हाताशी घेऊन एक मोठी डील त्याने केली होती, ते म्हणजे की आपण एक काम करूया, मी तुला मुली देतो आणि तू एक काम करायचं, सगळं काही काम करायचं, ते म्हणजे आपण ऑर्गन ट्रॅफिकिंगचं काम करायचं. आणि याने मला या सगळ्यामध्ये फसवलं आणि त्यामुळे फसवून माझी पूर्णपणे यांनी वाट लावलेली होती. आणि हे सगळं करत असताना याला मी खूप म्हणायचो की हे सगळं थांबवूया, पण एका पॉईंटलाही याचं ते कामही थांबलेलं नाही आणि त्याचमुळे हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी करताना मला एकच गोष्ट माहीत होती की हे काम आता थांबण्यासारखं नाही. याने मला प्रत्येक वेळेला फसवण्यास सुरुवात केली
आणि मला ब्लॅकमेल करत राहिला आणि त्यासाठी या ब्लॅकमेलिंगमुळे मी फसत राहिलो फक्त आणि बाकी माझ्याच्याने काहीही होऊ शकलं नाही. आणि या माणसाला मी खरंच आयुष्यात सांगतो की या माणसाने कोणत्याही मुलीला सोडलेलं नाही आहे. आतापर्यंत ज्या मुलींना फसवलं आहे सगळ्यांचे ऑर्गन ट्रॅफिकिंग करण्याचं काम केले आणि ज्या मुली ऐकल्या नाहीत त्यांना चक्क या माणसाने मारूनही टाकलेलं आहे. सगळ्यांचा जीवही घेतला आहे. मी खरंच सांगतो आज सगळ्यांसमोर देवाची शपथ घेऊन की याच्यासारखा नीच आणि नालायक हलकट माणूस मी आजतागायत पाहिलेला नाही आहे. खरंच खूप मोठी कामं केली त्या माणसाने आणि त्यामध्ये पापाचा भागीदार मला पण याने बनवून ठेवलं आहे. असं म्हणून आता राकेशला तो बोट दाखवत असतो आणि म्हणतो की आजपर्यंत तुझ्यासाठी हे सगळं करत होतो पण नाही. आता तुझ्यासारखा नीच माणूस मला भेटला पण अर्णवसारखा भला माणूसही मला भेटला ज्याने मला चांगला मार्ग दाखवला आहे आणि त्याच्यामुळे आता त्याची साथ मी देणार आहे. मला शिक्षा भोगावी लागली तरी चालेल पण तुला आता सोडायचं नाही आहे. तू ज्याने तुला मदत केली त्या सगळ्यांना तू संपवायला निघाला होतास. तुझ्याच्याने काहीही होणार नाही लक्षात घे. तू हे जे सगळं काही केलंस ना आता तुला तुझ्या पापांचा सगळा काही हिशोब द्यावा लागेल त्याशिवाय तुला सोडणार नाही. असं म्हणून आता तो बोलायला लागतो. राकेश हा म्हणतो की अरे बाबा डॉक्टर किती बोलतोयस तू. अरे तुझं मानधन काय किती बोलतोयस तू रे. तेव्हा मग डॉक्टर म्हणतो की हो आत्तापर्यंत मी तुझ्यासाठी तोंड बंद ठेवलं होतं पण आता नाही. आता मी सगळ्या गोष्टी तुझ्या विरोधात करणार. त्यावेळेला राकेश म्हणतो की बस झालं. अरे किती बोलशील तू. आणि हो अजिबात ऐकू नको बरं का माझी इंदोरी जिलेबी. मी ना कोणाचाही जीव फार काही घेतला नाही आहे. फार काही जास्त मुलींचा जीव मी घेतला नाही आहे माहिती आहे. तू ना उगीच काहीतरी जास्त बोलतोयस. म्हणजे मला माहिती आहे बोलायला दिलं म्हणून हा डॉक्टर लईच बडबडत चाललाय. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो घेतलेस तू जीव मुलींची घेतलेस. त्यापैकी मला तरी एक माहिती आहे की शलाका पाटील तिचा तर तू जीव घेतलासच ना. शलाका ताईला मारून टाकलंस तू. तेव्हा मग तो म्हणतो की हो मारलं. शलाका पाटीलला मारलं मी. कारण का माहिती आहे अगं किती बडबड करत होती. जितकी सुंदर होतीस ना तेवढंच तिचं तोंडही चालायचं. आणि हो म्हणूनच मला तिला मारावं लागलं. मला काही हौस होती का पण काय करणार माझ्याबद्दलचं सगळं सत्य तिला समजलेलं होतं आणि ते सत्य तिला समजलं आणि म्हणूनच मी तिला मारून टाकण्याचं काम केलं. माझं सत्य ज्याला समजलं त्याला तर मरावं लागेलच ना म्हणूनच मारलं मी त्या शलाका पाटीलला. तेव्हा आता तारा समोर येते आणि तारा म्हणते की नीच आणि नालायक माणसा तुला लाज नाही वाटत का हे सगळं बोलताना. असं म्हणून आता ती त्याच्या कानाखालीच वाजवून देते. तर राकेश दचकून म्हणतो की अगं ए तारा तू अशी काय वागते. मी तुझं तर काहीच वाकडं केलं नव्हतं. मग तू मला कशाला मारते. आणि आतापर्यंत मी तुला अजिबातच सोडलेलं नव्हतं. मग आता तरी तू असं का करते. आपण पार्टनर्स इन क्राईम आहोत बरोबर ना. मग माझी साथ तर तू देणारच ना हो की नाही. तेव्हा आता ती म्हणते की नाही तुझी साथ मी अजिबात देणार नाही. समजलं राकेश तुझा पापाचा घडा भरला आहे आणि म्हणूनच मी तुला अडकवायला इथे आली. हो मीच अडकवलं आहे तुला सगळ्या गोष्टीमध्ये आणि तुझ्या सगळ्या इन्फॉर्मेशन मीच काढून घेतलेल्या आहेत. कारण की तुला माहिती आहे मी कोण आहे. मी शलाका पाटीलची मामी बहीण आहे तारा. समजलं. आणि माझे वडील आणि आम्ही दोघंजणही हे सगळं ठरवलं आहे. त्यावेळेला ती म्हणते की आठवत आहेत ना तुला हे. तेव्हा मग आता शलाकाचा मामा म्हणजेच ताराचे वडील हे पुढे येतात आणि ते म्हणतात की ओळखलं असणारे मला. असं म्हणून त्याच्याकडे ते बघायला लागतात आणि एकदा मुद्दामच त्याच्यावरती हल्ला करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं ते सगळं आठवतं. तेव्हा आता लगेचच राकेश म्हणतो की तारा ओ माय डार्लिंग तारा म्हणजे तू पण हे सगळं मुद्दाम घडवून आणलंस तर. म्हणजे सगळ्यांनी कशा प्रकारे ट्रॅप लावले तरी माझ्यासाठी. मला वाटलं नव्हतं माझी तारा मला फसवेल. अगं तारा तू हे सगळं करण्याची याला सामील होण्याची काय गरज होती या चिंटूला. तुला काही मिळणार नाही. अगं माझ्याबरोबर राहिली असतीस तर मस्त तुला मी मलेशियाला घेऊन गेलो असतो. इथे मजा केली असती आपण. इथे काय राहिलं आहे गं या सगळ्या सात्विक फॅशनमध्ये आणि या सगळ्या गोष्टींमध्ये. अगं आपण सात्विक फॅशन काय अशा आणखी कंपन्या दोघांनी मिळून लुबाडल्या असत्या. तेवढ्यात मामा येतो आणि जोरात कानाखाली वाजवतो आणि म्हणतो की सात्विक फॅशनचं नाव घेताना तुला जराही लाज कशी नाही वाटली. हे सात्विक फॅशनचं नाव तुझ्या घाणेरड्या तोंडातून घ्यायचं नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की मामा या माणसाकडून काय अपेक्षा करताय तुम्ही. हा माणूस एक नंबरचा हलकट आहे आणि या माणसाकडनं अपेक्षा करणं हे खूपच चुकीचं आहे. असं म्हटल्याबरोबर सगळेजण आता बघायला लागतात. म्हणत असतो की तुम्हाला काही माहिती नाही आहे. हे सगळं मी करणं खरंच खूप सोपं नव्हतं. मला हे करायचंच होतं आणि त्यासाठी मी सगळ्यांना फसवलं सगळ्यांची वाट लावली. असं म्हणून आता राकेश हा सगळ्यांकडे बघत असतो आणि हे पाहून अंजलीला तर खूपच वाईट वाटत असतं. राकेशची ही असली अवस्था पाहून अंजलीच्या डोक्यावरून पाणी गेल्यासारखं झालेलं असतं. राकेश म्हणतो की बस झालं. आता मात्र मी कोणाला काही ऐकणार नाही. आता सगळ्यांची उलटी गिनती सुरू झाली. ज्यांनी मला मदत केली होती ना त्यांची सगळ्यांची आता मी वाट लावणार. हा राकेश कोणालाही आता सोडणार नाही आहे. असं म्हणून आता राकेश हा सगळ्यांकडे बघत असतो
आणि राकेश अजूनही निर्लज्जासारखं हसत असतो. त्याला कशाचाही काहीही फरक पडलेला नसतो. त्यानंतर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सगळेजण पोलीस वगैरे राकेशला पकडतात आणि म्हणतात की पकडा रे याला अजिबात सोडायचं नाही. त्याच वेळेला आता राकेश हा पोलीस पकडत असताना पुढे जातो आणि तो पुढे जाऊन ईश्वरी ते समोर उभी असते तिला धरतो आणि म्हणतो की सगळ्यांनी बाजूला व्हायचं. तुम्हाला मला पकडणं फार सोपं वाटलं का? नाही, काहीही झालं तरीही हा राकेश हा इथून सुटणार नाही, समजलं? राकेश हा तुमच्यात अजिबात अडकून राहणार नाही, चला बाजूला व्हा. असं म्हणून आता राकेशला पटापट बाजूला करायला लागतो आणि म्हणतो की कोणी पुढे आला तर एकेकाला गोळ्या घालीन, समजलं? चला चला व्हा बाजूला. असं म्हणून आता राकेश हा सगळ्यांना पकडण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच आता समोरून अर्णव हा राकेशच्या अंगावरती लाथ घालतो आणि त्याला खाली पाडतो. आणि खाली पाडल्याबरोबर इथे आता राकेश खाली पडतो आणि ईश्वरी त्याच्या तावडीतून सुटून बाजूला जाते. त्यानंतर आता इथे त्याला पोलिसांच्या तावडीत दिल्यानंतर अंजलीला खूप वाईट वाटायला लागतं. ती म्हणते की चिंटू, मी खूप मोठी चूक केली रे, ताई चुकली, तुझ्यावरती अविश्वास दाखवला मी, का असं केलं मी? असं म्हणून आता ती पुढे जाते आणि म्हणते की मला याची शिक्षा मिळायलाच हवं, नाही काही करून ही शिक्षा मला मिळायलाच हवी. असं म्हणून आता ती चाकू हातामध्ये घेते आणि चाकू स्वतःच्या अंगाला ती कापून घेत असते, म्हणजे स्वतःच्या हातावरून ती नस कापायला बघत असते आणि सगळेजण तिला आता सावरायला बघत असतात. त्यामुळे आता नेमकं पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.